आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। शासनाने काढलेल्या GR विरोधात आज 24 तासासाठी वैद्यकीय सेवा बंद। इंडियन मेडिकल असोसिएशनचे परभणीत एक दिवसीय काम बंद आंदोलन। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शासनाच्या GR विरोधात आंदोलन करण्यात आलं। शासनानं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये CCMP उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याचा निर्णय पुनर्विचार करण्याबाबत सरकारला तातडीचे आवाहन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला CCMP कोर्स पास केलेले होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणी करून घेण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत। हा निर्णय आरोग्य सेवा व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी व गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने ठामपणे सांगण्यात आलं आहे। तर शैक्षणिक असमानता MBBS अभ्यासक्रम 5 वर्षाचा असून त्यात 19 विषयांचा परिपूर्ण अभ्यास, अत्यंत सखोल क्लिनिकल अनुभव व 1 वर्षाची अनिर्वाह्य इंटरनेट असते। CCMP फक्त 1 वर्षाचा कोर्स असून आठवड्यातून 2 दिवस शिकवला जातो। त्यातून आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक ज्ञान, कौशल्य व निर्णय क्षमता विकसित होणे शक्य नाही। सुरक्षिततेवर अपूर्ण प्रशिक्षण असलेल्या व्यक्तींनी रुग्णांना उपचार केल्याने चुकीचे निदान, दुष्परिणाम, अँटीबायोटिक्स रेजिस्टन्स आणि रुग्ण मृत्यू होण्याची शक्यता वाढते। दुहेरी प्रणालीचा धोका, कायदेशीर व नैतिक मुद्दे, आंतरराष्ट्रीय दर्जा घसरण्याचा धोका, भविष्यातील परिणाम अशा प्रकारचे आक्षेप इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आले आहेत। येत्या 5 सप्टेंबरचा GR मागे नाही घेतल्यास इंडियन मेडिकल असोसिएशन संपूर्ण महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल कालानी, विजय बोल्डे, निहार चांडक यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। वतीने एक दिवसाचा आंदोलन या ठिकाणी सरकार विरुद्ध करत आहोत। सरकारने 5 सप्टेंबर रोजी एक GR काढून होमिओपॅथी डॉक्टर ज्यांनी CCMP कोर्स कंप्लीट केलेला आहे त्यांनी ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनेमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची अनुमती दिलेली आहे। हा निर्णय जाचक असून हा निर्णय येणाऱ्या काळामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या हानिकारक आहे, जेणेकरून सामान्य माणसाच्या जीवनमानामध्ये नक्कीच यांना फार दुर्गामी परिणाम होणार आहे। आम्ही IMA परभणी संघटनेच्या वतीने या गोष्टीचा निषेध करतो आणि हा लढा आम्ही एकजुटीने लढूच आणि सरकारला आपला आदेश तात्काळ मागे घेण्याची या निमित्तानं विनंती करतो। अन्यथा हे आंदोलन आदिन तीव्र करू अशी या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र शासनाने या 5 सप्टेंबरला असा एक GR काढलेला आहे की ज्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर म्हणजे ज्यांनी BHMS डिग्री घेतलेली आहे आणि CCMP कोर्स एक ॲड केलेला आहे 1 वर्षाचा, त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करू द्यावी म्हणून असा एक GR काढलेला आहे। हा GR MBBS आणि अबव डॉक्टर म्हणजे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांवर हा फार मोठा अन्याय आहे। हे असं झालं की एखाद्या ट्रक ड्रायव्हरला 1 वर्षाचा कोर्स शिकवून विमान चालवायला दिल्यासारखं हे होईल आणि यामुळं समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे। प्रत्येक जणाला वाटतं डॉक्टर हे आमच्यासाठी आम्ही भांडतोय, पण आम्ही समाजासाठीच भांडतोय। जर तुम्ही गेले एक 2 व्हीलरचं लायसन्स घेतलं तर तुम्हाला 2 व्हीलर चालवायला पाहिजे ना, त्याच्यावर 4 व्हीलर नाही। तर हा एकदम अत्यंत विचित्र निर्णय घेतलेला आहे सरकारने। तर हा निर्णय जोपर्यंत मागं घेण्यात येत नाही आम्ही आमचं आंदोलन चालू राहील। आज 18 सप्टेंबर रोजी 24 तासाचा आम्ही सकाळी 8 ते उद्या सकाळी 8 हा कडकडीत बंद पाळलेला आहे महाराष्ट्रभर। आता जर का हा निर्णय मागं घेतला नाही तर आमचं उद्या आझाद मैदानावर आम्ही बसू, आंदोलन करू किंवा असंही होऊ शकत बेमुदत बंद होईल। मग जे काही अव्यवस्था समाजात होईल त्याला सरकार जबाबदार राहील, त्याला आम्ही डॉक्टर जबाबदार राहणार नाही। तुमच्या माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो सरकारला की याच्यावर ताबडतोब निर्णय घेऊन जे काही सुचारू रूपाने चालू आहे। दुसरी गोष्ट या अफवा आहेत की ग्रामीण भागात MBBS डॉक्टर भेटत नाही आणि त्या नावावर हे सगळं करणं चालू आहे। हे खरं सांगायचं म्हणजे कोणाच्या तरी लॉबीच्या दबावाखाली येऊन, काही आर्थिक दबावाखाली येऊन, कुठल्या कॉलेजेसवाल्यांच्या दबावाखाली ठेवून सरकार हे काम करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे।